हे बघा, इथे फोटो क्लिक करतायत आणि इथे पोस्ट देत आहेत आणि गाडी रिसॉर्टवाल्यांची आहे. मग गाईस बघा, धोका बघा हे लोकांचं गाईस. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे केतन आणि तुम्ही बघतायत बाईक्स विथ केतनचा ब्लॉग. तर गाईस खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे. तर गाईस आम्ही जातो आहे फिरायला विलेला. तर बघत राहा माझा ब्लॉग. तर गाईस आज आहे संडे आणि आजची तारीख आहे 2 आणि सकाळचे वाजले आहेत, किती वाजले, 6:30. तर गाईस लेट्स गो. आम्ही फॅमिली जातो आहे, आमची फॅमिली जाते आणि काकींची फॅमिली जाते. तर बघत राहा ब्लॉग आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर गाईस इथे पॅकिंग वगैरे सर्व झालेली आहे. मम्मी बघा मेकअपचे सामान घ्यायला कधी विसरणार नाही. तर फुल रेडी झालं आहे. हा माझा आउटफिट आहे, बघू शकतात तुम्ही. यो फुल चष्मा बिष्मा लावून जाणार आहे आम्ही, मस्त आणि फोटोशूट वगैरे करणार आहे. फुल मस्त समजू शकतो. तर गाईस आता आम्ही ऑटो पकडले अंधेरीसाठी जातो. आता आम्ही बघू शकतात माझ्यासोबत मम्मी ऑटोमध्ये, डॅडी पण आहेत त्या साईडला बसले आणि पुढच्या ऑटोमध्ये आर्या शिरे आहे, काकी आणि काका आहेत. पोचलो आहे केवळला, बघू शकतात ते काय व्ह्यू आहे यार. पुढे पण आहे काय, इथे पण आहे काय, इथे पण आहे काय. गाईस आता इथून आम्ही टॅक्सी किंवा बसने जाणार आहे वेलकम रेसिडेन्सला. ट्रेनमध्ये ब्लॉग करायला भेटला नाही, खूप गर्दी होती, फटे गर्दी होती म्हणून थोडेसे क्लिप काढले. आता आम्ही टॅक्सी पकडले. सो गाईस आम्ही आता विल्यामध्ये पोचलो आहे. सिम्पल साधा रूम आहे पण ठीक आहे, ठीकठाक आहे. एक मिरर आहे आणि वॉशरूम आहे. एकदम सिम्पल साधा, बजेट फ्रेंडली आणि इथून व्ह्यू येतो गाईस पाठचा, तर बेस्ट आहे. हे बघा काय झालं, हे बघा बाहेर. आणि इथून आपण आतमध्ये पण जाऊ शकतो. इथून असं आतमध्ये लेट्स गो. तर गाईस तिकडे पूल आहे तिकडे आणि पाठीमागे काहीतरी वाटतं बीच आहे. एक नंबर रेसॉर्ट आहे, म्हणजे विला आहे. आणि गाईस इथे फोटोशूटिंग पण चालू आहे. आणि त्यांच्या रूम बघायच्या असेल तर त्यांचा पण ॲज युजल आहे. हाय करा, हाय करा. ॲज युजल रूम आहे. तर गाईस आता आम्ही जातो आहे नाश्ता करायला आणि तिकडे काकींचे काय फोटोशूट काय थांबत नाहीत.
बघा पळाले बघा की हे बघा पळाले. सो गाईज इथे नाश्ता कॉर्नर आहे, बघू शकता. आता नाश्त्यासाठी बसतोय. सकाळी काय खाऊन नाही आलेलो आम्ही लोकांनी, तर लेट्स गो. आता नाश्त्यामध्ये आहे इथे मिसळ पाव, बघू शकतात. मस्तपणे महाराष्ट्रीयन डिश, का हवा लागतो इकडे, काय व्ह्यू आहे जबरदस्त. बजेट फ्रेंडली, वरतून तर बजेट फ्रेंडली बघू शकतात. समोरच आमचा रूम आहे तिकडे. ही हात नाही जात आहे माझा तिकडे, गेला गेला गेला. आणि त्या साईडला बीच आहे, त्या साईडला पूल आहे, सर्व आहे. तर फुल एन्जॉय करणार आहे आज. नंतर कधी करायला भेटतंय काय माहिती. कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय दादा. कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं वाटतंय? बेस्ट. टेरिस कुठे आहे? टेरिस पण आहे गाईस. लेट्स गो. कसं वाटतंय? मस्त मस्त छान. सो गाईस नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट पूलमध्ये. हे बघा यांचं काय इथे काय संपणार नाही. हे बघ हे बघ पाडू काय. हा तर गाईस मी चेंज केले कपडे, मम्मीनी पण गेले तिकडे. आता आम्ही जातो आहे डायरेक्ट पूलमध्ये. तर आता आपण बाहेर बघूया. आम्ही पाण्यामध्ये उतरलेलो आहोत. आवाज येत नसेल, हे बघा. काय करा बंद झालंय.
तर गाईस खूप मजा येते इथे आता बघू शकता. फुल पाण्यामध्ये फ्लोट होत आहे. रिंग अशीच घातलेली फ्लोट होतो फुल फ्लोटिंग. फुल मस्त मजा येते. एवढं पाणी आहे बघा. इथे गेल्यावरती एवढं पाणी आहे. आणि आता थोडी पब्लिक आलेली आहे. तर गाईस आता चेंज वगैरे केलं आहे मी. आता जस्ट पूलमध्ये जाऊन आलं. आता दुपार झाली आहे आणि आता जेवायला जायचो आता. असं मजा केली ना गाईस काय बोलू. मग आता कपडे वगैरे घालून खाली. तर गाईस हां तुमचा टी शर्ट आहे. तर गाईस चेंज वगैरे केलेलं आहे. कपडे नाही आणलेले म्हणून पप्पांचा टी शर्ट घातला. कुठे मी न जाणार आहे. तुम्ही लोक जावा. भाई साहब झुला मस्त आहे. बहन देण्याची ऐसे देणे माँ कसम राजा की फीलिंग. तर गाईस ते बघा तिकडे फोटोशूट काय संपत नाही आहे. आणि ह्यांचं इथे खाणं काय संपत नाही. आणि इथे बघा हे बघा ह्याच्या विहिरीमध्ये मासे आहेत यार गाईस. हे बघा कुठे गेले. आत्ताच होते. हां हे बघा दिसत आहेत काय तुम्हाला. हे बघा गाईस ऑरेंज व्हाईट किती मासे आहेत. आणि ह्याला नेट लावलं आहे सेफ्टीसाठी. आणि इथे मी आहे. हे बघा गाईस फोटो काढत कर राहिले. हे बघा किती फोटो काढलेत काय माहिती यांनी. बघा हे बघा हे बघा इथे फोटो क्लिक करतायत आणि इथे पोस्ट देत आहेत. आणि गाडी रिसॉर्टवाल्यांची आहे. मग गाईस बघा धोका बघा हे लोकांचं गाईस. त्याच्यासाठी लाईक करा. सो गाईस आता वाजले संध्याकाळचे 4:45. तर आम्ही आता पॅकिंग करतो आहे आणि जातो आहे बीचवरती. इथून वन डे ट्रिपच होती. खूप मजा आली. एवढा दुपारच्या नंतर मी ब्लॉग नाही केला. येऊन कधी झोपलो मला काही समजलंच नाही. त्याच्यानंतर आता आम्ही जातो आहे बीचवरती. मग त्यानंतर घरी. तर एवढाच होता ब्लॉग. तर बघूया. तर गाईस इथे यायला 5 रुपये तिकीट लागते. फक्त 5 रुपये. बघू शकता आता तिकीट काढणार इथून. हे बघा हे 2 हिरोईन नटून पटून आले. आणि आता यांचं नंतर अवतार बघा. हे बघा नंतर अवतार बघा यांचा. तर गाईस आतमध्ये आम्ही एंटर केलेलं आहे. काकी बघा किती पुढे पुढे जात आहेत. काय ते नको बाबा ते. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. बघा किती मस्त काकड्या बघा यार गाईस काकड्या. तिथे सर्व काय भेटतं. व्हाईट कांदे पहिल्यांदा बघितले. व्हाईट कांदे. हे काय कैऱ्या कैऱ्या बघा. आणि समोर आहे बीच बघा. सेम 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 जू बीच. आम्ही लोक आता बाईक राईड करतोय. ते बघा कशावरती याच्यावर वाटच्या
गो गाईज. गाईज आम्ही तिथून आलो गाईस तेव्हा. गाईस आमचं बाईक राईड झालेली आहे. आता आम्ही ट्राय करतोय कॅमल राईडवरती. बघूया किती चार्ज आहे. त्याचे आमचे फक्त 100 रुपीज चार्ज घेतले. बीचवरून आता झालेलं आहे. बघू शकतात तुम्ही पण काय मस्त हवा चालते इथे आणि फुल पब्लिक एन्जॉय करते सर्वीकडे. बघू शकतात. आता आम्ही जातो आहे परत आम्ही तिकडे हॉटेलला जातो आहे. म्हणजे हॉटेल तर नाही बोलू शकत, विलेजला जातो आहे. म्हणजे आमचे कपडे वगैरे ठेवले, बॅग वगैरे आम्ही आणलं नाही अजून. वजन झालेली बॅग आणि चिखल झालं आहे. म्हणजे माझा पूर्ण ट्रायपॉडची हालत पूर्ण चिखल झाली आहे. तर जातो आहे घरी. तर गाईस आता आम्ही पाणीपुरी खातो आहे. बघू शकता तसं बीचवरती आलेलो तर पाणीपुरी इम्पॉर्टंट. तर गाईस पाणीपुरीच्या नंतर आम्ही खातो आहे आता काकडी. लेट्स गो. एकदम आंबट कंबट सर्व कंबट निवड. बॅग वगैरे घेतली आहे आणि आमची टॅक्सी पण आलेली आहे. तिथून आम्ही बीचवरून टॅक्सी पकडलेली. काही जर तुम्ही इथे येत असाल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लोकेशन वगैरे सर्व टाकेन. फक्त पैसे जास्त घेऊन यायचे आणले सर्व बॅग. कारण की ते सर्व महाग आहे. टॅक्सीचे चार्ज स्टेशनवरून ते इथपर्यंत यायला 350 येतात. सर्व काय महाग आहे ते. म्हणून आम्ही लोकांनी फुल रेडीमध्ये झालेलो. तिथून आम्ही येताना 200ने आलो आणि इथून जाताना आम्ही 350ने जातो आहे. तर लेट्स गो. आपण नाही घाबरत. आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा आपण कुणालाच नाही घाबरत. बघा अशी झोपली आहे बघा. पडली ना रे. आणि ही तर गाईस आता आम्ही पोचलो आहे केवळ रोडला स्टेशनला पोचलो आहे. तर आमची ट्रेन आहे 6:26ची चर्चगेट. 2 मिनटावर आहे. म्हणजे आता वाजले अरे पळला. आता पळावं लागेल. मग मम्मी फटाफट चाला. गाडी दे इथे बॅग. अरे चल 2 मिनटावर आहे ट्रेन.
चर्चगेट लागले 6:27ची ट्रेन आहे आमची. आराम गाईस खूप मजा आली. 12 डंबेलची ट्रेन आहे 6:27. आता मी अंधेरीला पोचलेलो आहोत, बघू शकतात. ते पुढे आता घरी जातोय. खूप थकलो आहे काही. ट्रेनमध्ये अशी गर्दी होती ना, बापरे, हालत खराब झालेली. मोबाईल काढायला भेटतात नाही. घरीच डायरेक्ट ब्लॉग एंड करणार. सो गाईज दिस इज द नेक्स्ट डे. तर काल ब्लॉग एंड करायला विसरलो म्हणून मी आज केलं ब्लॉग एंड. तर गाईज जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू एका नवीन एक्साइटिंग ब्लॉगमध्ये. टिल देन बाय गाईज.